हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आज खूप स्पेशल डे आहे. दिवाळी सुरूच आहे आणि दिवाळीमधला एक सण म्हणजे तो भाऊ बहिणींचा असलेला भाऊबीज, आणि तो छान आम्ही सेलिब्रेट करणार आहोत माझ्या घरी. आणि त्याचबरोबर एक खूप मोठं सरप्राईज आहे. तर हे आईसाठी सरप्राईज असणार आहे. ताई तर कालच आली, भाऊजी आले नाही. आई, भाऊ, वहिनी, भाचे वगैरे यायचे आहे. ते येतीलच थोड्या वेळात. मी म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते. तर आईला अजिबात माहिती नाही आहे आणि कुणालाच माहीत नाही की आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत. माझ्या बहिणीला माहिती आहे. तर इथे 2 सेलिब्रेशन होणार आहे. एक तर भाऊ बहिणीचा असलेला भाऊबीज सेलिब्रेट होणार आहे आणि त्याचबरोबर आईचा बर्थडेसुद्धा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. खूप उशीर केला पण तुम्ही 4 वाजले. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आलं बरोबर. पहिले फराळ आणलाय लोकांनी. कसं दिसतं रे बाबा. इकडे हे 2 सुगरण पनीर मशरूमची भाजी बनवत आहे. नाही, हा सलाद बनवत आहे. हा सलाद बनवत आहे अभि. आणि पात बनवत आहे पनीर मशरूमची भाजी. आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. पार्थ बनवणार आहे ही भाजी आणि अभिनी बनवलेला आहे सलाद. थोडं आपण टेस्ट करून घेऊया. हां, कशाला भाजी बनवणारे कोण कोण आहे? सगळ्यांचे हात लागले का? नहीं, हाँ, मेन लीड संजय माटुरकर. हाँ, को मेन लीड मी. आणखी बाकी साइडर? को मेन लीड. बाकी साइडर? मी सपोर्टर. भाजी तर टेस्टी बनणारच आहे, पण माझे भजे पण उठून राहिले भाजी सोबत. नारी शक्ती जिंदाबाद. हे बघा, या लोकांना एका व्यक्तीची गरज नाही, इतक्या लोकांची, असंख्य लोकांची गरज आहे. एवढे सगळे लागले आहे पूर्ण. अरे मग तेवढं करायचं तर पूर्ण स्वयंपाक करायला पाहिजे होता ना. पूर्ण स्वयंपाक करायला पाहिजे होता. का सुरू आहे असं डिस्कस दिसून राहिलं. ही पहा, एक भजे खाणारी. बघा बघा, कसे वाटले तुला भजे? हां, भजे कसे वाटले? असम. वा. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तयार झालेली आहे आणि मी एकटीने ड्रेस घातलेला आहे आणि बाकीच्यांनी साडी घातलेली आहे. तर इथे ऑलमोस्ट सगळेच जण तयार आहे आणि तुमची भेटसुद्धा करून देणार आहे. त्याच्या पहिलेचे तुम्ही अवतार बघितलेलेच आहे आणि सगळा स्वयंपाक तयार आहे आणि त्या स्वयंपाकाला सगळ्यांचा हात लागलेला आहे आणि त्याच्यामुळे जेवण आहे ते टेस्टीच बनणार आहे, कारण सगळ्यांचा हात लागलेला आहे तिथे. आणि बॅकग्राऊंडमध्ये कावकाव कावकाव आवाज येत असेल तुम्हाला. तर इथे माझा मोठा भाऊ तयार आहे, मगांपासून तयार आहे. तो फक्त कार्यक्रमाची वाट बघत आहे. नमस्कार चमत्कार करा. इकडे आमची बहिणाबाई तयार झालेली आहे. इकडे आमची मातोश्री, ती सुद्धा तयार झालेली आहे. इकडे हे पारोशे अजून तयार व्हायचे आहे. म्हणजे यांचा हातातून मोबाईलच सुटत नाही आहे. इतकं मोबाईल प्रिय लोक मी पहिल्यांदा बघत आहे. पहिल्यांदा नाही, आजची जनरेशन आहे. आजची जनरेशन आहे ही मोबाईल प्रिय. म्हणजे इकडे गेट टुगेदर आम्ही कार्यक्रम ठरवलेला आहे आणि हे गेट टुगेदर आपल्या मोबाईल सोबत करत आहे. विचार करा, मोबाईल प्रिय लोक. हे अंशिता सुद्धा तयार झालेली आहे. हाय.
कसं वाटलं तुला हे सरप्राईज आमचं? हो ग, छान वाटलं. छान वाटलं. का बोलशील तू आपल्या आईबद्दल 2 शब्द? 160 तुझ्या आईचा वाढदिवस आहे, वाढता आपण केलेला आहे. खूप छान वाटत आहे. हा आई तर खुशच आहे. हो, ऑफकोर्स खुश राहीनच. तिचा परिवार आहे की नाही जे सोबत आहे. का वाटत आहे एक सासू म्हणून, सून म्हणून? खूपच छान वाटत आहे. हजारो साल जिओ. इमोशनल झाली अनिता. का म्हणशील आपल्या आईबद्दल? आई खुश आहे, आपण खुश आहे. हां, तू का म्हणशील? सुंदर, छान, अप्रतिम. कसं वाटत आहे अदिती तुला? तुझ्या अजून काही बोल ना, माईबद्दल 2 शब्द बोल. तू अभि का बोलायचं? काही बोल, माईबद्दल बोलायचं आहे. 2 शब्द बोल. विमल बोलो जुबा केसरी. कसं वाटत आहे तुझ्या माईचा? सेंचुरी अजून बाकी आहे. अजून वा, टाळ्यांचा टाळ्या. छान बोल. तुम्हाला कसं वाटत आहे? छान वाटत आहे ना? मला खूप दिवसापासून इच्छा होती की असं आपण करायला पाहिजे. माझ्या आईने खूप दिवस काढलेले आहेत आणि मला ती म्हणजे स्वप्न होतं की मला तिचा 80वा वाढदिवस करायचाच आहे. खूप इमोशनल झाली आहे मी आणि माझी इच्छा पूर्ण झाली. खूप चांगलं वाटलं आणि परिवार एकत्र आला म्हणजे खूप छान खुशी वाटते. आणि हे त्याच्यासाठी आपण गेट टुगेदर नेहमी करत असतो, हेच क्षण जगायसाठी. आणि घरामध्ये मोठा सदस्य असला की घर खूप असं प्रसन्न असं वाटते. आणि आमची आई आहे, आम्हाला असं वाटते अजून तिने जगावं आणि आपली तब्येत छान ठेवावी. भावा बहिणीचा सपोर्ट होता त्याच्यामुळे हा छान प्रोग्राम झाला आणि आम्ही हे करू शकलो, शक्य झालं. माझे भाचे सुद्धा आहे, माझी मुलगी अदिती, अंशिता, पान यांचा खूप मोठा सपोर्ट होता. थोडं भरून आलं मला. आणि ऑफकोर्स आईबद्दल सगळ्यांनाच खूप जिव्हाळा असते. प्रत्येक इथे जण आहे तिला तिच्या आईबद्दल, तिला त्याच्या आईबद्दल असं जिव्हाळा असतेच. आई कुठे काय करते असं जेव्हा म्हणतो ना आपण, खूप काय करून जाते आई. आणि खरंच मला आईबद्दल खूप जास्त कौतुक आहे. तिने माझे वडील गेल्यानंतर जे आम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून आम्हाला एक सिंगल पॅरेंट्स म्हणून जे काही तिने शिकवलं आम्हाला, संस्कार म्हणा किंवा, तर ते तिचे मी खूप आभार मानते. आणि ती पहिली गुरु आपली आई असते म्हणते ना, ती आमची आईच आहे. तर आता ऑफकोर्स बर्थडे केकसुद्धा कट करणार आहोत. तर एकाच दिवशी आम्ही 2 सेलिब्रेशन केलेले आहे. भाऊबीजचा एक कार्यक्रम आणि त्याचबरोबर आईचा वाढदिवस. 80th बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. 89 असेल ते बरोबर आहे. कारण आई आता आम्ही असं समजतो, जसं आपण वय वाढतो ना तसं म्हणजे बालपण येते तसं म्हणतो ना आपण, तर ती खरंच आता 18 वर्षाची आहे. चला एवढं बोलून 2 शब्द आपण संपवतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ऐसे स्प्रेड करते जा. मामाने बनवले. नाही बाय मसीस. सामान चढवा छान. मी बाय. छान केलं कार्यक्रम. पाचची गाडी येते. हे माई पाहणार कांगुड्या काढल्या.
ए ताई बाय बाय बेटा बाय आतमध्ये हात कर. बाय बाय बाय